जोडलेले आहेत सचिन सावंतजी, माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा आली असेल। राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद 4 वाजता, काय पहिली प्रतिक्रिया? पहिली गोष्ट अशी की निवडणूक आयोग कशा पद्धतीनं हे सगळं दाबून घेऊन चाललेलं आहे हे म्हणजे जनतेसमोर देखील येत आहे। आता तर काही अडचणच नाही। समस्त विरोधी पक्ष एकत्र येऊन ज्या वेळेला म्हणत होता की मतदार ही यादी ही सदोष आहे आणि जोपर्यंत ती निर्दोष होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत। राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं पाहायचं तर लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हे महत्वाचं अंग असतं आणि त्याला महत्व असतं। आता विरोधी पक्ष म्हणतात, आता तर सत्ताधारी म्हणतात ना। भारतीय जनता पक्षातर्फे काल आशिष शेलारजी म्हणाले, आज ते त्यांचे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष म्हणतात की मतदार यादीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि अगोदर काही मंत्री म्हणत होते, मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रात SIR ची गरज आहे। मग आता अडचण काय? म्हणजे सगळेच पक्ष मिळून जर म्हणतायत तर आता भारतीय जनता पक्षाने या सगळ्या प्रकाराचा विरोध का नाही करत नाही, थांबवायला का नाही प्रयत्न करत आहे, हा मुद्दा येतो त्या ठिकाणी। त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत। प्रश्न असा आहे की वोटर लिस्टमध्ये घोळ आहे आणि त्या घोळयुक्त मतदार यादीला घेऊन जाऊन जर निवडणुका होत असेल त्याचा विरोध मला असं वाटतं की जनतेनं आता सगळ्यांनी मिळून केला पाहिजे। पण विरोध कशा प्रकारे करणार सचिन सावंतजी? दोनदा तुम्ही राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली, आज शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घ्यायला गेलंय, इकडे आजच राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेतंय, विरोध कसा करणार? ही गोष्ट अशी की केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही आमचं मत मांडणार आहोत। कशा पद्धतीने राज्य निवडणूक आयोग आमच्या अधिकारांचं पायमल्ली करते आणि खऱ्या अर्थानं ही पारदर्शक पद्धतीनं जी निवडणूक करून घेणं ही त्यांची जी जबाबदारी त्या जबाबदारीपासून हात झटकते आणि हे भारतीय जनता पक्षाच्याच बोलण्यानं होतं। म्हणजे भाजप हा दुटप्पी भूमिका कशा पद्धतीने घेत आहे, निवडणूक आयोगाच्या मागे कोण आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। प्रश्न असा आहे की संविधानानं जे आम्हाला अधिकार दिले त्याचा वापर आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत आणि याचा विरोध निकराने करणार आहोत। लवकरच आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू या संदर्भात। आज 4 वाजता पत्रकार परिषद आहे, निवडणुका घोषित झाल्या तर मग तुमचं पुढचं पाऊल काय असू शकतं? कारण तुमची मागणी हीच आहे, मतदार याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका नको, आणि जर अशात निवडणुका घोषित झाल्या तर मग नेमकं काय पाऊल असू शकतं? आता सर्व पक्ष जर म्हणतायत तर मग का निवडणुका आयोगाचा अट्टहास आहे आम्हाला हे कळत नाही। आता तर भारतीय जनता पक्ष ज्यांच्या प्रभावाखाली तुम्ही आहात तेही म्हणतायत मतदार यादीमध्ये घोळ आहे। मग आता भाजप आमचा प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे। आता हे जे काही कालपासून जे त्यांनी चालू केलेलं आहे की मतदार यादीमधले हिंदू मुसलमान त्यांना दिसायला लागले, आता तर मग ही थांबवत का नाही? मुख्यमंत्र्यांनी आता भूमिका घेतली पाहिजे याच्यावरती, आम्ही थांबवणार आहोत म्हणून। सचिन सावंतजी, पर्याय काय राहत आहेत तुमच्याकडे? आज जर पहिल्या टप्प्याची घोषणा झाली तर मग या सगळ्या संदर्भात तुमच्याकडे पर्याय काय राहतात? आज आम्ही या संदर्भामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे आणि त्या आमची भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहोत। निवडणूक आयोग काय म्हणतंय हे पाहू। राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आता त्यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल पुढे काय करायचं हे सगळे मिळून आता आम्ही स्पष्ट करू। नक्कीच, धन्यवाद सचिन सावंतजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।